नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारतीय सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची सरकारी परमनंट भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 25 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. तब्बल 107 पदांच्या वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे, ज्यासाठी 18 ते 35च्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत वॅकन्सी भरल्या जातात. यामध्ये कोर्ट मास्टर, सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट पदाची आहे वॅकन्सीज असणार आहे. ग्रुप ए, ग्रुप बी पदाच्या वॅकन्सी ज्या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे, ज्यासाठी 67,700 पर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. कोर्ट मास्टर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त कम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज आणि टायपिंग स्पीड 120 वर्ड पर मिनिट इतका तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, 5 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे. पुढचं जे पद आहे सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट, या दोन्ही पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे मागितलेली आहे आणि कम्प्युटर ऑपरेशनचा टायपिंग स्पीड आणि इंग्लिश टायपिंग स्पीड तुमच्या या ठिकाणी चेक केला जाणार आहे. हे तुम्ही फुलफिल करत असाल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात. मित्रांनो, कोर्ट मास्टर या पदासाठी 30 ते 45 वर्ष, तर बाकीचे जे 2 पद आहे सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट, या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक पदासाठी एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये कोर्ट मास्टर या पदासाठी सर्वप्रथम तुमची कम्प्युटरवरती टायपिंग स्पीड टेस्ट घेतली जाणार आहे. 40 वर्ड पर मिनिट इतका स्पीड तुमचा कमीत कमी असणं आवश्यक असणार आहे. इंग्लिश टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. 120 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमचा चेक केला जाणार आहे, ज्यासाठी 7 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, या टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे रिटर्न टेस्ट, त्यासाठी बोलवण्यात येणार आहे. 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे 100 मार्कला, ज्यासाठी तुम्हाला 1 तास 45 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, या 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न जनरल इंग्लिशचे असणार आहे, 15 प्रश्न जनरल ऍप्टिट्यूडचे, 25 प्रश्न तुमचं रॉयल्टी रिलेटेड नॉलेज चेक केलं जाणार आहे आणि उरलेले 10 प्रश्न जनरल नॉलेजचे असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 50 मार्क क्वालिफिकेशनसाठी गरजेचे असणार आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असेल तर 45 मार्क. इतके मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला क्वालिफाय केलं जाणार आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यू, त्यासाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे. 30 मार्कचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, ज्यामध्ये 15 मार्क जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना, 13.5 मार्क रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे. आता पुढचं जे पद आहे सिनियर पर्सनल असिस्टंट, या पदासाठी देखील सर्वप्रथम तुमची कम्प्युटरवरती टायपिंग स्पीड टेस्ट घेतली जाणार आहे. 10 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. यामध्ये 40 वर्ड पर मिनिट इतका मिनिमम स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इंग्लिश टेस्ट देखील तुमची घेतली जाणार आहे. यामध्ये 110 वर्ड पर मिनिट इतका स्पीड तुमचा इंग्लिशचा असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 7 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर रिटर्न टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, पर्सनल असिस्टंटची देखील वेगवेगळ्या फेजेस असणार आहे. या फेजेसमधून निवड झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. आता मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी तुमची टायपिंग स्पीड टेस्ट कम्प्युटरवरती सर्वप्रथम घेतली जाणार आहे. याच्यात क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे आणि रिटर्न टेस्टला क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जे फायनल प्रोसेस आहे इंटरव्ह्यू, यासाठी बोलवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आता तुमचं एक्झाम जी आहे ती भारतातल्या वेगवेगळ्या 23 सेंटरवरती घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे हे सेंटर असणार आहे. तुमच्या अकॉर्डिंगली कोणतेही 3 सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी देऊ शकणार आहात. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला www.sci.government.in या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे. 4 डिसेंबर 2024 पासून तुम्ही अर्जाला सुरुवात करू शकणार आहात. यामध्ये तुम्ही बघू शकता रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 250 रुपये, तर जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे. मित्रांनो, 4 डिसेंबर 2024 पासून 25 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात.
यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, अर्ज करताना जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहे ती इन्फॉर्मेशन अचूक भरणं आवश्यक असणार आहे. उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट ऍप्लिकेशन करणं आणि सेपरेट फीस भरणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे, डॉक्युमेंटची साईज काय असायला हवी याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. जो ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अप्लिकेशन करते वेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे, कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन देखील केलं जाणार आहे. बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी जे संकेतस्थळ या ठिकाणी दिलं आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 25 डिसेंबर 2024 ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी बनत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.